आणि आता बुलेटिनमध्ये घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। आपल्या तालुक्यामध्ये काय काय घडामोडी सुरू आहेत त्याचा आढावा। पुण्याच्या शिरूरमध्ये जनावरांचा चारा प्रश्न गंभीर झालाय। जून महिन्यामध्ये पाऊस लांबल्याने पाण्याअभावी चारा करपून गेलाय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। आता मोठा पाऊस कधी होणार आणि चाऱ्याचा पुरेसा साठा जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे। मावळमध्ये पहिल्या पावसाची चाहूल देणारा मृगकिडा आढळलेला आहे। महाराष्ट्रामध्ये हा किडा गोसावी, बिरबवपोटी किंवा मृगकिडा या नावांनी ओळखला जातो। मखमली लाल रंगाचा हा किडा केवळ पावसाचा संदेशवाहक नसून शेतकऱ्यांचा मित्रही मानला जातो। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये शेतकरी कुटुंबाने आपल्या विवाह सोहळ्यातून ग्रामीण परंपरेचे दर्शन घडवून दिले। विवाहानिमित्त ट्रॅक्टरवरून पारंपरिक पद्धतीने वरात काढण्यात आली। ट्रॅक्टरवरून निघालेली ही वरात सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरली आहे। मालेगाव शहरावर पाणी टंचाईचे सावट आहे। केवळ 15 जुलैपर्यंत पुरेल एवढंच पाणी शिल्लक राहिले। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आले। मालेगावच्या गिरणा धरणातून जळगावला पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलेलं आहे। वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये पुन्हा तेजी आलेली आहे। मागील आठवड्यामध्ये 7,500 रुपयांवरून 6,500 रुपयांपर्यंत घसरलेले दर आता पुन्हा वाढून 7,000 रुपयांपर्यंत पोहोचले। दरवाढीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील स्थानिक ज्वेलर्समध्ये नकली चांदीची विक्री करण्यात आली आहे। नकली चांदीचे दागिने विकून 20,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील टोळीच्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरामध्ये ट्रकचा भीषण अपघात झालेला आहे। ट्रकचा वळणावर अंदाज चुकल्यानं हा अपघात घडलाय। अपघातात विजेचा खांब पडल्यानं परिसरातील तब्बल 4 गावांचा वीजपुरवठा खंडित झालाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड सोयगाव परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। रस्ते पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली होती। पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवण्यामध्ये यश आलंय।